मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीचा स्फोट. जहा नहीं चैना वहा नहीं रहना. भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत. उद्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका जाहीर करणार. एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी. भुजबळांचं वक्तव्य. मी खेळलं आहे का तुमच्या हातातलं? भुजबळांचा संतप्त सवाल. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचं वाटत नाही. मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा. छगन भुजबळांची नाराजी टोकाला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय. नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं एक मोठं विधान. एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहून मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावान पक्ष का राग काढणार? मुनगंटीवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आज अधिवेशनात हजेरी लावणार. उद्धव ठाकरेंचं काल नागपूर विमानतळावर आमदार आणि कार्यकर्त्यांकडून ठाकरेंचं स्वागत. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते. अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग. सीआयडीचं पथक 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून. सीआयडी अधिकाऱ्यांनी घेतली आहे देशमुख कुटुंबाची भेट. बीडच्या परळीतील व्यापारी अमोल डुबे अपहरण प्रकरणी पोलिसांची कारवाई. 5 आरोपी अटक. 2 चारचाकी गाड्यांसह 1 पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार. दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडणार. भाजपाकडून खासदारांना व्हीप जारी. नाशिकमधील लासलगाव बाजारात कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलो तर मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांदा 30 रुपये किलो. मात्र किरकोळ बाजारात अजूनही कांद्याचे दर 60 ते 80 रुपये. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढलाय. 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचं निच्चांकी तापमान.